इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये पण 3 मुख्य प्रकार येतात. सगळ्यात पहिलं लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स, जे म्युच्युअल फंड्स पहिल्या टॉपच्या ज्या 100 कंपनीज आहेत स्टॉक मार्केट मधल्या 1 ते 100 या कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करतात, जिथं अगेन रिटर्न थोडेसे कमी असू शकतात पण सिक्युरिटी जास्त असते, रिस्क कमी असते. नंबर 2 मिड कॅप म्युच्युअल फंड्स. मिड कॅप म्युच्युअल फंड्स मध्ये 101 ते 250 या रँक मधल्या ज्या कंपनीज असतात ना त्यांचा समावेश होतो. या फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करताना लार्ज कॅप पेक्षा रिस्क थोडीशी जास्त असते आणि रिटर्न सुद्धा तुम्ही चांगले एक्सपेक्ट करू शकता. मे बी ते 15 ते 20% दरम्यान कुठेही मिळू शकतात तुम्हाला. आणि त्यानंतर येतो स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. स्मॉल कॅप मध्ये 251 पासून ते पुढच्या जेवढ्या सगळ्या कंपनीज आहेत ना स्टॉक मार्केट मधल्या त्या सर्व कंपन्यांचा समावेश होतो. या फंड्स मध्ये रिस्क कंपॅरेटिव्हली जास्त असते आणि रिटर्न सुद्धा तुम्ही जास्त एक्सपेक्ट करू शकता, कारण लहान लहान कंपनीज असतात, त्यांचं ग्रोथ पोटेन्शियल जास्त असतं. अशाच इम्पॉर्टंट आणि युजफुल नॉलेज साठी आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.